नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे सुरळीची वडी म्हणजेच खांडवी. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघू. इथे बेसन, दही, कोथिंबीर, ओलं खोबरं, आलं, मिरची, मीठ, हळद, हिंग, मोहरी, तीळ आणि तेल एवढं साहित्य आज आपल्याला लागणार आहे. सगळ्यात आधी आपण इथे 1 कप दही घेतलेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता हे दही सुरुवातीला आपण थोडं फेटून घेऊ, एकजीव करून घेऊ आणि मग याच्यामध्ये आपण 2 कप पाणी घालायचं आहे आपल्याला. म्हणजेच थोडक्यात आपल्याला याचं ताक करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा चांगलं घुसळून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा चांगलं एकजीव करून घेऊ शकता. आता मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण 1 मिरची आणि आल्याचे तुकडे घालून याची बारीक पेस्ट करून घेऊ. आता ही मिरची आणि आल्याचं जे पेस्ट आहे ही आपण या ताकामध्ये घालून घेऊ. आता 1 कप बेसन आपण जे घेतलेलं आहे ते या ताकामध्ये घालून घेऊ आणि चांगलं एकजीव करून घेऊ. यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा मीठ. आता हे सगळं चांगलं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. याच्या गुठळ्या राहता कामा नये. गुठळ्या सगळ्या आपण आपल्याला मोडायच्या आहेत आणि एकजीव मिश्रण आपलं झालं पाहिजे. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण आपण एका चाळणीतून गाळून घेणार आहोत. गाळल्यामुळे आलं आणि मिरचीचे जे मोठे काही तुकडे राहिले असतील ते मध्ये येणार नाही वडी करताना, नाही तर आपली सुरळीची वडी एकसारखी नाही होणार. आता हे मिश्रण आपण चांगलं गाळून घेऊ. आणि आलं आणि मिरचीचे जे तुकडे आहेत ते बाजूला काढून घेऊ. म्हणजे आलं आणि मिरचीची सगळी चव आपल्या मिश्रणामध्ये उतरलेली आहे. आता एका गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. घट्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण असंच ढवळणार आहे. आता आपलं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. आता मिश्रण आपलं झालंय की नाही हे बघण्यासाठी एका ताटलीवर आपण हे मिश्रण घालून घेऊ आणि त्याची वडी होते की नाही ते बघून घेऊ. थंड झाल्यानंतर असा रोल करून बघायचा. जर झाला तर समजायचं की आपलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे बेसन आणि ताकाचं. बेसनाला चकाकी आली की समजायचं की आपलं मिश्रण झालेलं आहे. आता एक ताट घेऊन ताटाच्या मागच्या बाजूला आपण हे मिश्रण काढून घ्यायचं आणि सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे.
खूप जाड आणि खूप पातळही नाही, मध्यम असं आपण हे पसरवून घ्यायचं आहे. आता दुसरं ताट घेऊन आपण दुसऱ्या ताटावर पण हे मिश्रण असंच पसरवून घ्यायचं आहे. गरम असतानाच आपल्याला ही कृती करायची आहे, म्हणजे सगळीकडे मिश्रण सारखं पसरले जातं. तुम्ही हे ताटाच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूनी हे मिश्रण ओतून पसरवू शकता. आता यावर आपण ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून घेऊ. आणि 10 मिनिटांनंतर आपण याला सुरीने आपण याला आपल्या आवडीप्रमाणे याचे कट करून घेऊ. याला लहान मोठ्या आकारात आपण करून घेऊ शकतो, आपल्याला जसं हवं तसं. आता सुरीने आपण कट करून घेतो आहोत. आता हलक्या हाताने आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे. सहजपणे आपली ही वडी रोल झालेली आहे. आता याच पद्धतीने आपण सगळ्या वड्या रोल करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ही सुरळीची वडी कुकरमध्ये सुद्धा करू शकता. जे मिश्रण आपण बेसनाचं तयार केलं आहे ते कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून तुम्ही हे सुरळीची वडी करू शकता. हलक्या हाताने आपण आता सगळ्या या सुरळीच्या वड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला.
आता हे आपलं तिसरं जे ताट आहे ते पण आपण असंच कट करून घ्यायचे आहेत वड्या याच्या पण. वड्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा ठेवू शकता. आता यावर फोडणी घालण्यासाठी आपण फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात मोहरी घातली आहे, तीळ घातले आहे 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि ही फोडणी आपण आता या वड्यांवर घालणार आहे. सगळ्यात आधी ओलं खोबरं कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर तयार केलेली फोडणी घालायची आहे. तुम्ही या वड्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा अशाही खायला चांगल्या लागतात. आपल्या मस्त अशा सुरईच्या वड्या तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.